नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अजित देव आपणा सर्वांचं पवन वाघ अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आज संस्कृत या विषयाचा स एव परमाणुः हा पाठ आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पूर्व काळामध्ये भारताला विविध शास्त्रांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये एक अतिशय गती देणारे वैज्ञानिक जे आहे ते लाभले होते। विज्ञान या विषयामध्ये प्रगती भारताने खूप मोठ्या प्रमाणात केली होती आणि या प्रगतीच्या मागे ज्याला आज आपण वैज्ञानिक म्हणतो त्या काळात ऋषींनी या वैज्ञानिकांचं कार्य जे आहे ते केलं होतं। तर आज ज्याला आपण ॲटम म्हणतो त्याला संस्कृतमध्ये परमाणु या प्रकारची संज्ञा जी दिलेली आहे आणि संस्कृतामध्ये कशा पद्धतीने प्राचीन भारतामध्ये विज्ञानविषयक संशोधन झालं होतं याविषयीची माहिती आज आपण बघणार आहोत। ही माहिती सांगण्याच्या आधी किंवा हा पाठ बघण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी मी आपल्याशी शेअर करू इच्छितोय। बघा, ज्यावेळेस साहित्य हा शब्द आपण उच्चारण करतो तर साहित्य म्हणजे गद्य आणि पद्य हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे। तर विश्वातलं सगळ्यात प्राचीन साहित्य याचा अभ्यास ज्यावेळेस केला गेला त्यावेळेस असं लक्षात आलं की भारतातील वेद हे विश्वातील सर्वात प्राचीन असं साहित्य आहे, ठीक आहे। वेद 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। ढोबळमानाने आपली अशी एक धारणा आहे की वेदांमध्ये फक्त आणि फक्त मंत्र आहेत, देवतांविषयक पूजापाठ करण्यासाठी लागणारे मंत्र, उपासनेसाठी लागणारे मंत्र एवढंच वेदांमध्ये आहे। असं नाहीये मित्रांनो। असं म्हटलं जातं की विश्वातील प्रत्येक वस्तूवर वेदांमध्ये भाष्य करणारे मंत्र आहेत। मग विज्ञान हा विषय सुद्धा वेदांच्या मंत्रांना लाभलेला आहे। तर वैदिक मंत्राद्वारे विज्ञानाचे वेगवेगळे सिद्धांत जे ते सांगितले गेले आहेत। आता यामध्ये फक्त एवढीच गोष्ट आहे की त्या काळी ऋषीमुनींनी हे सगळं कसं शोधून काढले असावं, काय टेक्निक त्यांच्याकडे असावी याबद्दलचे ठोस पुरावे आज आपल्या हातात नाही। पण आजकालचे आधुनिक वैज्ञानिक सुद्धा हे मानू लागले की वेदांमध्ये विज्ञानविषयक जे काही संशोधन झालेलं आहे किंवा विज्ञानविषयक ज्या काही गोष्टी बघायला मिळतात त्या सत्य आहेत, ठीक आहे। तर त्यांची सांगण्याची पद्धती ही सूत्र रूपात आहेत, ठीक आहे। त्यालाच आज आपण मंत्र किंवा श्लोक असं म्हणतो। तर स एव परमाणुः हा पाठ जो आहे आज आपण आरंभ करतोय, बघूया। पंचमहापाठः स एव परमाणुः विश्वस्य उत्पत्ती विषये नैके सिद्धांताः प्रतिपादिताः। मी ज्या आधी तुम्हाला सांगितलंय की धडा शिकत असतानाच आपण थोडाफार प्रमाणात व्याकरण सुद्धा बघत जाऊ। विश्वस्य षष्टी आलेली आहे, से आलेले विश्वाच्या उत्पत्ती विषयक नैके सिद्धांताः बहुवचन आहे। सिद्धांतः एकवचन असतं, सिद्धांतौ हे द्विवचन असेल आणि सिद्धांताः हे बहुवचन आहे। तर वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत विश्वाच्या उत्पत्तीविषयी प्रतिपादिताः या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः। नैक म्हणजे अनेक, तर अनेक प्राचीन सिद्धांत कालवशतां गताः काळाच्या पडद्या आड गेले, ठीक आहे। नैके नूतनाः च आणि अनेक नवीन सिद्धांत जे वैज्ञानिकाः वैज्ञानिकैः स्वीकृताः वैज्ञानिकांनी जे त्यांचा स्वीकार केला आहे। ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव। ॲटम बॉम्ब आपल्याला माहिती, त्याला अणुबॉम्ब आपण म्हणतो, बरोबर। आपण दिवाळीला फोडतो त्याला ॲटम बॉम्ब वगैरे शब्द काही काही जण देतात, ऍक्च्युअली ते खरे ॲटम बॉम्ब नाही, ते वगैरे विकण्यासाठी म्हणून ॲटम बॉम्ब सांगतात। खरा ॲटम बॉम्ब हिरोशिमा नागासाकीवर पडला होता, विश्वातलं एकमेव उदाहरण ते, पण अजूनही जग त्याने हादरलंय आहे। या ठिकाणी अमेरिकेने जपानचे जे काही महत्वाचे असे शहर आहेत हिरोशिमा आणि नागासाकी यावर दुसऱ्या युद्धामध्ये दुसरं जे महायुद्ध होतं, ठीक आहे, विश्वयुद्ध, त्या दुसऱ्या युद्धामध्ये हे ॲटम बॉम्बचा प्रयोग जो आहे
तर हिरोशिमा आणि नागासाकीवर केला होता, तर त्याची भयानकता, त्याची तीव्रता आज सुद्धा जपान जो आहे तो अनुभवतोय. तर ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव. आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूल कारणम द्रव्यस्य. आता इथे द्रव्य म्हणजे केवळ पाणी किंवा द्रव्य म्हणजे पातळ पदार्थ असं नाही, तर द्रव्य म्हणजे कोणतीही वस्तू. ओके, तर ॲटम आधुनिक विज्ञानशास्त्रानुसार ॲटम इति मूल कारणम द्रव्यस्य, कोणत्याही पदार्थाचे मूळ कारण हे म्हणजे ॲटम असतं. ओके, कोणत्याही पदार्थाचा शेवटचा सगळ्यात बारीक असा कण म्हणजे ॲटम. स एव एलिमेंट इति मन्यते, यालाच वैज्ञानिक एलिमेंट असं म्हणतात. प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मितेः मूलकारम इति कथितम. प्राचीन शास्त्रामध्ये तर परमाणु निर्मितेः मूलकारम इति कथितम. आता बघा, केवळ कोणत्याही वस्तूच नाही तर संपूर्ण विश्वाचं जे आहे तर किंवा कोणत्याही निर्मितीचं जे मूळ कारण आहे हे परमाणु आहेत, सगळ्यात छोटा अणु आहे असं सांगितलं गेलंय. परमाणु वैशिष्ट्याने महर्षिना कनाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानी. वैशेषिक दर्शन नावाचं एक दर्शन आहे. ठीक आहे, दर्शन म्हणजे विचार. तर षडदर्शन भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यात बौद्ध दर्शन आहे, जैन दर्शन आहे, वेदांत दर्शन आहे, वैशेषिक दर्शन आहे, सांख्य दर्शन आहे, बौद्ध दर्शन आहे आणि चार्वाक दर्शन आहे. ठीक आहे, तर ह्या 6 दर्शनांमधलं हे जे वैशेषिक दर्शन जे आहे त्याच्यामध्ये कनाद महोदयांनी परमाणूचं जी काही वैशिष्ट्य आहे ते सांगितलेलं आहे. अस्मिन् विषये अधिकम संशोधनम शक्यम. आता त्यांनी जे काही परमाणुविषयक मत मांडलेले आहे त्यावर निश्चित स्वरूपात आणखीन संशोधन जे आहे हे होऊ शकतं असं यांचं मत आहे. ठीक आहे, तर हा जो पाठ आहे हा पाठ संवाद स्वरूपात आहे. ठीक आहे, पाठ जे आहे, साहित्य जे आहे ते गद्य आणि पद्यात्मक असतं, आपण बघितलंच. पद्य म्हणजे काव्य. गद्यामध्ये पाठ जो आहे तो वेगवेगळ्या प्रकाराने आपण सांगू शकतो. तर गद्यातील पाठ संवाद रूपात सुद्धा असतो. तर आज इथे अर्णव आणि त्याचे वडील यांच्या संवादाच्या माध्यमातून हा पाठ जो आहे तो आपण बघायचा आहे. इथे अर्णव हा एक विद्यार्थी आहे, एक मुलगा आहे आणि त्याचे जे वडील आहेत ते विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. तर कशा पद्धतीने यांच्यामध्ये हा पाठ संवाद रूपात आहे आपण बघूया. अर्णव जपाकुसुमम गृहीत्वा प्रविशती. जपाकुसुम म्हणजे जास्वंदाचं फूल, लाल फूल असं सगळ्यांना माहितीच आहे. तर हे जास्वंदाचं फूल घेऊन अर्णव प्रवेश करतो. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. त्याचे जे वडील आहेत ते विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. स पुस्तक पठने मग्नः. ते पुस्तक वाचण्यात मग्न आहेत. तस्य पार्श्वे त्यांच्या मागे उत्पीठिकायाम सूक्ष्मेक्षिका वर्तते. त्यांच्या मागे कपाटामध्ये उत्पीठिकायाम म्हणजे कपाटामध्ये सूक्ष्मेक्षिका. सगळ्यांनाच माहिती आहे सूक्ष्मेक्षिका म्हणजे काय. जे काय आपलं ज्याच्यातनं सूक्ष्मातली सूक्ष्म अशी वस्तू जी आहे, कोणतं पण द्रव्य जे आहे, घटक जो आहे तो बघितला जातो त्याला सूक्ष्मेक्षिका असं म्हणतात. विज्ञानाच्या प्रयोगशाळेत जे आहे तुम्ही हिला बघितलेलं आहे. ठीक आहे, चित्रामध्ये ही सूक्ष्मेक्षिका आपल्याला दिसतीच आहे. अर्णवः पिता अस्माकम उद्यानात जपा कुसुमम आनीतम मया. तो म्हणतो अस्माकम. ठीक आहे, सर्वनाम आहे हे अस्माकम. तर आपल्या उद्यानात, उद्यानातून जपा कुसुमम आनीतम मया. मया म्हणजे मी. जपा कुसुमम म्हणजे जास्वंदाचं फूल आणलेलं आहे. कियंतः सूक्ष्मः तस्य परागकणाः. परागकण म्हणजे जास्वंदाचं फूल सगळ्यांनी बघितलं असेल, लाल असतं. वेगवेगळ्या कलरमध्ये आजकाल यायला लागलं. जास्वंदाचं फूल पांढरं पण आहे, गुलाबी पण आहे, वगैरे वगैरे. तर याच्या समोर एक छोटासा शेंटा टाईप असते पिवळा आणि त्याच्यावर परागकण आहे पिवळ्या रंगाचे. ठीक आहे, तर हा म्हणतो की कियंतः सूक्ष्मः तस्य परागकणाः. याचे परागकण किती सूक्ष्म आहेत. पिता म्हणतात सूक्ष्मेक्षिकया पश्य. जी काही सूक्ष्मदर्शक यंत्र आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, तर ते म्हणतात या सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये याला बघ. तेषां कणानां रचना अपि द्रष्टुम शक्नोसी. सूक्ष्मदर्शक यंत्राचं वैशिष्ट्य आहे की छोट्यातले छोटा कण सुद्धा ते मोठ्या करून दाखवतो. तर त्यामुळे हे म्हणतात की तेषां कणानां रचना अपि द्रष्टुम शक्नोसी. त्यांच्या कणांची जी काही रचना ही सुद्धा तू पाहू शकतोस. अर्णवः तथा करोति. अर्णव त्याप्रमाणे त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे तो करतो.
किम दृष्टम त्वया, किम काय, द्रष्टम त्वया तू काय बघितलंस किंवा तुला इथे काय दिसलंय. अर्णव म्हणतो पितः अद्भुतम एतत्, हे अद्भुत असं आहे. अत्र पराक्कनस्य सूक्ष्मानि अंगानी दृश्यन्ते, उघड्या डोळ्यांनी जे पराक्कन आहेत त्यांचे सूक्ष्म अंग काय आहे ते आपण बघू शकत नाही, पण तो म्हणतो की ही काही सूक्ष्मदर्शिका आहे. हिच्यामधून ज्यावेळेस ह्या पराक्कनाकडे मी बघितलं तर ह्या पराक्कनांचे सूक्ष्म अंग सुद्धा जे आहे ते दिसत आहे. पिता अर्णव एतानि पुष्पस्य अंगानी त्वम सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोसी. ते म्हणतात की एतानि पुष्पस्य अंगानी, या फुलाचे जे काही सूक्ष्म असे भाग आहेत, अंग आहेत, आता अंग म्हणजे हात पाय कांडोळे नाही, त्याचे जे काही पार्ट असतील ते त्वम सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोसी, तू या सूक्ष्मदर्शिकेच्या साह्याने बघू शकतोस. परंतु एतद विश्वम परमाणुभ्यः निर्मितम, परंतु एतद विश्वम, हे विश्व, एतद हे पण काय सर्वनाम, हे विश्व परमाणुभ्यः निर्मितम, हे विश्व परमाणूद्वारे निर्माण झालेलं आहे. ते परमाणवः तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. आणि हे जे परमाणू आहेत, ठीक आहे, परम अणु अशी संज्ञा आलेली की हे जे परमाणू आहेत ते सूक्ष्मदर्शिकेच्या साह्याने सुद्धा आपण बघू शकत नाही. परमाणु नाम किम, अर्णव विचारतोय की परमाणु नाम किम, परमाणु म्हणजे काय. तर आता त्याचे वडील त्याला सांगताय असतो कथयामी, मी सांगतोय. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय, ठीक आहे, मुष्टिमात्रान मुठभर, तंडुलान तांदूळ जे आहे तू या ठिकाणी घेऊन ये. तथेती उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयती. तथेती उक्त्वा, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्याला सांगितले गेले, ते बोलल्या गेले, तर त्याप्रमाणे तो पाकगृहात म्हणजे स्वयंपाकघरातून जे तांदूळ जे आहे तो आणतो. स्वीकरोतु भवान, याचा आपण स्वीकार करावा किंवा हे घ्या. अधुना इमम तंडुलम विभज, विभज म्हणजे तोड, दोन भाग कर. अधुना आता या तांदळाचे जे ते दोन भाग कर. आता एक तांदूळचा जो आहे दाना आहे त्याला दिलाय. तात कियान लघु अस्ति एषः, तात म्हणजे वडील, ठीक आहे, आता बाबा वगैरे जे काही आपण म्हणतो वडिलांना. कियान लघु अस्ति एषः, हे किती लहान आहेत. पश्यतु एतस्य भागद्वयम यथा कथमपि कृतम मया, यथा कथमपि म्हणजे जसे तसे, ठीक आहे, कसं तरी काय. पश्यतु एतस्य भागद्वयम, याचे दोन भाग जे कसे तरी मी करू शकलोय. इतोपि लघुतरा भागः कर्तुम शक्यते वा, ते प्रश्न विचारताय, ठीक आहे. इतोपि यापेक्षाही, लघुतरा बारीक, यापेक्षाही म्हणजे तू आता जे काही याचे दोन भाग केले, या दोन भागापेक्षा सुद्धा बारीक, लघुतरा, ठीक आहे. तरतम भाव या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्याकरणात आपण शिकणार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिग्री म्हणतो, बरोबर. तर तो तरतम भाव या ठिकाणी वापरलेला आहे. तर ते म्हणतात की याच्यापेक्षा लहान तू करू शकतोस का. यदि क्रियते, आता अर्णव जो आहे तो उत्तर देतो की यदि क्रियते, जर मी केलं तरीही, तर चूर्णम भवेत तस्य, याचं चूर्ण होईल, चूर्ण म्हणजे पीठ होईल, बरोबर. सम्यक उक्त्वम त्वया, सम्यक म्हणजे योग्य, अतिशय चांगलं. उक्त्वम त्वया, तू अतिशय योग्य बोललास. काय म्हणतात ते, यत्र एतत् विभाजनम समाप्यते. यत्र या ठिकाणी याचं विभाजन संपलंय, म्हणजे आता याचे आणखीन दोन कण जे ते होऊ शकत नाही. यस्मात् सूक्ष्मतरः भागः प्राप्तुम न शक्यते स एव परम अणुः. व्हेरी गुड. आता या ठिकाणी त्यांनी परमाणू जी आहे, परम अणु जी आहे, त्याची व्याख्या जी आहे या ठिकाणी सांगितली. काय म्हणतात ते, यस्मात् सूक्ष्मतरः भागः प्राप्तुम न शक्यते, ज्या ठिकाणी कोणत्याही भागाचे आणखीन सूक्ष्म भाग आपण प्राप्त करू शकत नाही किंवा करू शकत नाही, स एव परमः अणुः, तोच परम अणु जो आहे तो मानला जातो. म्हणजे त्याचे दोन भागामध्ये आता विभाजन होऊ शकत नाही, तो शेवटचा कण म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतो, त्याला परमाणु मानलेला आहे. अर्णव विचारतोय, द्रव्यस्य अंतिम घटकः मूलम तत्वम च परमाणु सत्यम खलु. प्रश्नार्थक आहे तिथे, सत्यम खलु हे खरंच आहे ना. काय खरंच आहे. द्रव्यस्य अंतिम घटकः, कोणत्याही द्रव्याचा, कोणत्याही पदार्थाचा अंतिम घटक, मूलम तत्वम च, आणि त्याचं मूळ तत्व, परमाणु सत्यम खलु म्हणजेच परमाणु ना.
कोणत्याही द्रव्याचं, कोणत्याही वस्तूचं शेवटचा जो कण आहे तोच परमाणू आहे ना, त्याच्या निर्मितीचं जे कारण आहे तेच परमाणू आहे ना, असं या ठिकाणी अर्णव विचारतो. त्याचे वडील म्हणतात सत्यम, होय. अयम खलु कनाद महर्षे हे सिद्धांताहा. अयम खलु हा तर, कनाद महर्षे हे सिद्धांताहा. कनाद महर्षी जे आहेत, मी जसं तुम्हाला बोललो हे ऋषींनीच जणू काही वैज्ञानिकांचं काम केलेलं आहे. आपल्या पूर्वज अशा ऋषींनी वैज्ञानिकांचं काम केलेलं आहे आणि ते म्हणतात की कनाद महर्षींनी हा सिद्धांत मांडलाय. अपि जानासी, ते म्हणतात अजून तू जाणतोय काय? परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षींना प्रतिपादितम. तर त्या महर्षींनी हे सांगितलंय की कोणत्याही द्रव्याचं किंवा कोणत्याही वस्तूचं मूल कारण जे आहे, की त्याच्या निर्मितीचं जे कारण आहे ते परमाणु आहे. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वे पंचमे षष्ठे वा शतके. आणि ते कधी सांगितलं त्यांनी? ख्रिस्तपूर्व, म्हणजे आता बा ख्रिस्त म्हणजे इसवी सन शक, बरोबर. आता इसवी सन 2000 चालू आहे, आता 2021 लागेल. तर या इसवी सणाच्या आधी पंचमे षष्ठे वा शतके, 5व्या किंवा 6व्या शतकात, म्हणजे आता समजा 2000 वर्ष इसवी सणापासून झाली, त्याच्या आधी 5 किंवा 6 शतके म्हणजे जवळपास 2600 वर्षापूर्वी. 2600 वर्ष हा खूप मोठा काळ झाला. माणूस आज 70-80 वर्ष जगतोय. 100 वर्ष जगला तर त्याचा फार मोठा सत्कार वगैरे केला जातो, कार्यक्रम केला जातो. ठीक आहे, 100 वर्ष म्हणजे 1 शतक. तर हे 2600 वर्षापूर्वीचं जे, म्हणजे जवळपास आपल्या 2600 वर्षापूर्वी, म्हणजे खूप काही पिढ्या पूर्वी यांनी जवळपास हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तात महर्षीना कनादेन किम किम उक्तम परमाणु विषय. आता म्हणताय तात म्हणजे वडील किंवा जो काही आपण वडिलांना म्हणतो तसं, तर संस्कृतमध्ये तात म्हणायची पद्धती आहे. तर महर्षीना कनादेन किम किम उक्तम परमाणु विषय. महर्षी कनादांनी परमाणु विषयी काय काय सांगितलंय. आता उक्त म्हणजे बोलणे, आता ते काय काय बोलले असं म्हणू शकत नाही ना, तर काय काय त्यांनी सांगितलंय परमाणु विषयी हा तो विचारतोय. वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. वयम म्हणजे आम्ही, तर त्यांच्या केवल तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः, त्या महाभागांचे केवळ नाव जे आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यांनी काय काय परमाणु विषयी सांगितलंय हे आम्हाला माहिती नाही. कनाद मुनीना प्रतिपादितम. आता त्याचे जे वडील आहेत ते सांगतायत की कनाद मुनींनी सांगितलंय परमाणु अतींद्रिया, म्हणजे इंद्रियांद्वारे जे आहे आपण त्याचं ज्ञान करू शकत नाही. सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म. निरवयव, अवयव नसलेला म्हणजे निरवयव, त्याला कोणतेही अवयव नाहीये. नित्य, तो नेहमी असतो, म्हणजे आज निर्माण झाला नष्ट झाला असं नाही होत. ठीक आहे. स्वयं व्यावर्तक, तो स्वतः इकडे तिकडे फिरतो. अशा प्रकारे वेगवेगळी वैशिष्ट्य जी आहे ती कनाद मुनींनी या ठिकाणी त्या परमाणूची सांगितलेली आहे. वैशेषिक सूत्रांनी ती स्वग्रंथे तेन परमाणो व्याख्या कृता. तर कनाद मुनींनी जो ग्रंथ लिहिला आहे कोणता? वैशेषिक दर्शन. त्या वैशेषिक दर्शनामध्ये कनाद मुनींनी याच्याविषयीची व्याख्या जी दिलेली आहे. आणि कसा आहे तो? इंद्रियांना न जाणता येणारा म्हणजे अतिंद्रिय, सूक्ष्म म्हणजे अतिशय बारीक, निरवयव म्हणजे त्याला कोणताही अवयव नाहीये, नित्य नेहमी राहणारा, स्वयं व्यावर्तक स्वतः इकडे तिकडे फिरणारा जो आहे असा हा परमाणु आहे. आणि याची व्याख्या जी आहे ती कनाद मुनींनी आपल्या वैशेषिक दर्शन नावाच्या ग्रंथामध्ये केलेली आहे. बघा, आज आपल्याकडे सूक्ष्मदर्शिका आहे. या सूक्ष्मदर्शिकेच्या आधारे आपण वेगवेगळ्या पदार्थांचं, बारीकातल्या बारीक पदार्थांचं ते कसे आहेत याची व्याख्या करू शकतो. ठीक आहे. पण कोणताही ॲटम आपण ज्यावेळेस म्हणतो, अणू ज्यावेळेस म्हणतो, तर तो सूक्ष्मदर्शिकेच्या साह्याने दिसत नाही. ठीक आहे. त्यापेक्षाही काहीतरी वेगळं जे आहे त्यासाठी लागतं. आज विज्ञान प्रगत झालंय. आज प्रगत विज्ञानाच्या साह्याने आपण हे सगळं बघू शकतो. त्या काळात त्यांनी याच्याबद्दलची माहिती जी लिहून ठेवली ती सटीक आहे. सटीक म्हणजे काय? आज जसं आपल्याला ॲटम किंवा अणू याच्याबद्दलची माहिती मिळालेली आहे तसंच त्या काळात त्यांनी ते लिहून ठेवलेले आहे. बरोबर. तर हे कशा पद्धतीने लिहून ठेवलं असेल याबद्दलचं ज्ञान आज भारतीयांना नाही आहे. आता याचं कारण तुम्ही जर विचाराल तर याचं सगळ्यात मोठं कारण भारताची जी काही सामाजिक स्थिती होती ही अतिशय वाईट होती.
आज जवळपास 2000 वर्ष म्हणजे महाभारत युद्ध झालं इसवी सन पूर्व शतकांमध्ये, बरोबर, असं मानलं जातं. म्हणजे 2000 वर्षापूर्वी महाभारत युद्ध झालं असं आपण मानतो. तर महाभारताच्या युद्धानंतर अपरिमित असे लोक मारले गेले महाभारताच्या युद्धात, आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस म्हणजे परकीय लोक हे भारतावर आक्रमण करत राहिले. परकीयांशी लढण्यात आपला खूप मोठा वेळ गेला. भारताची संपत्ती, भारताची सामाजिकता या परकीयांशी लढण्यात गेली, आणि जवळपास 1947 पर्यंत म्हणजे 2000 वर्ष भारत एक तर गुलामगिरीत राहिला किंवा लढाईमध्ये राहिला. ज्या देशाची सामाजिक स्थिती चांगली नाहीये, जिथे स्थैर्य नाहीये, ज्या ठिकाणी संपत्ती नाहीये, लोकांनी भारताला लुटलं, परक्यांनी भारताला लुटलं, या सगळ्या स्थितीमध्ये भारताचं संशोधन जे आहे ते ठप्प झालं. एवढंच नाही तर जे काही लुटून नेलं गेलं किंवा ते जे काही जाळण्यात आलं तर ते ज्ञान नष्ट झालं. कदाचित या सगळ्या विज्ञानाच्या ज्या काही विज्ञानविषयक जे काही शोध भारतीय ऋषींनी केले तर ते कसे केले याच्याविषयी सुद्धा माहिती असावी, पण या सगळ्या सामाजिक अस्थैर्यामध्ये ती कुठेतरी नष्ट झाली असावी असं वाटतं. ठीक आहे. तर असं म्हणतात की ही पृथ्वी गोल आहे आणि जे ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी परत येतं. तर भारतातील संशोधन कशा पद्धतीचं होतं किंवा भारत आजही विज्ञान क्षेत्रामध्ये सर्वोच्च अशा स्थानावर जाऊ शकतो, हे कार्य तुम्हा विद्यार्थ्यांना करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही भारताचं भविष्य आहात. जर तुम्ही याविषयी चांगलं कार्य केलं तर निश्चितच भारताला जो पूर्व गौरव जो आहे तो प्राप्त होईल. भारताला पूर्व गौरव जो आहे तो प्राप्त होणार आहे. आता आपण पुढे बघूया. तर ते म्हणतात का सा व्याख्या. अर्णव जो आहे तो आपल्या वडिलांना विचारतो ती व्याख्या कोणती आहे. तर ते व्याख्या जी आहे ते आता सांगतायत. जल सूर्य मरीचिस्थम यत सूक्ष्मम दृश्यते रजः तस्य पृष्ठतमो भागः परमाणु स उच्यते. काय म्हणतात. तर ही जी व्याख्या आहे ही मी अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला समजून सांगतो की ज्यावेळेस झरोक्यातनं, ठीक आहे, मे बी झरोका म्हणा किंवा अशी थोडी वरची खिडकी असेल म्हणा किंवा कुठेतरी छिद्रातून ज्यावेळेस सूर्य मरीचिस्थम सूर्याची जी किरण आहे ज्यावेळेस ते आत येतात तर यात सूक्ष्म दृश्यते रजः. त्या सूर्याच्या ज्या किरणाच्या प्रकाशामध्ये जे सूक्ष्म असे बारीक 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 कण दिसतात तर तस्य पृष्ठतमो भाग हा परमाणु एव उच्यते. त्याचा जो पृष्ठभाग आहे, ठीक आहे, ते कण जे आहेत त्या कणांनाच परमाणु जे आहे हे म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. अहम एतद विषय विस्तरेण पठितुम इच्छामी. आता या ठिकाणी अर्णव जो आहे तो म्हणतो याविषयी मी अतिशय डिटेलमध्ये जे आहे ते वाचू इच्छितो. तर त्याचे वडील म्हणतात उत्तमम श्वः म्हणजे उद्या मम महाविद्यालयम आगच्छ. उद्या तू माझ्या विद्यालयामध्ये ये. तत्र कनाद विषयकानी. तत्र म्हणजे त्या ठिकाणी कनाद विषयक नैकानी पुस्तकानी संती. कनाद विषयक नैकानी म्हणजे अनेक पुस्तकानी संती. पुस्तके आहेत. संती आहे म्हणजे बहुवचन जे आहे ते आलंय. ठीक आहे. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्यते. तव म्हणजे तुझी जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे काय. जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. जी काही तुझी जाणून घेण्याची इच्छा आहे निश्चयेन शाम्यते. निश्चितपणे. आता इथे शाम्यते म्हणजे शमेल. तर इथे शमेल म्हणजे पूर्ण होईल असा या ठिकाणी अर्थ आहे. ठीक आहे. एक सुंदर अशी परमाणूची जी आहे ती आकृती या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे. तर अतिशय उत्तम असा जो पाठ आहे या ठिकाणी आपण बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलंय की आपण ज्यावेळेस पाठ बघत असतो त्या पाठ बघत असतानाच जे व्याकरण विषयक शब्द येतात आता त्यांच्याकडे लक्ष द्यायची वेळ जी ती आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करेल की 8वी 9वीला जे काही शब्द रूप होते तर ते शब्दरूप प्लीज रिवाइज करा. आकारांत इकारांत जी रूप आहेत, ठीक आहे, त्यानंतर उकारांत जी रूप आहेत ती पाठ करा. त्यामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो. जसं उकारांत रूप आहे भानू मधु किंवा धेनू. ठीक आहे. भानू पुल्लिंग आहे, धेनू स्त्रीलिंग आहे, ठीक आहे, आणि मधु हे नपुंसकलिंग आहे. तर ज्यावेळेस तुम्ही या तिघांचाही कंपॅरेटिव्हली अभ्यास करताना तुम्हाला लक्षात येईल 1-2 ठिकाणं जर सोडले तर जवळपास सगळे विभक्ती प्रत्यय सारखे आहेत. बरोबर. तर असे कोणकोणते विभक्ती प्रत्यय आहेत शब्दांचे जे सारखे येतात त्यांच्याकडे लक्षात म्हणजे तुम्हाला खूप अभ्यास करण्याची जी ती गरज नाही पडणार. 10वीचा जो पोर्शन राहील
तर त्या पोर्शन मधले जवळपास 70% शब्द जे आहेत तुम्हाला तुमच्या क्वेश्चन्स मध्ये विचारले जातात, पण 30% पार्ट जो आहे तो 8वी-9वीचे जे शब्द असतात व्याकरणाचे, ठीक आहे, शब्द रूप म्हणा किंवा धातुरूप म्हणा ते येतात. आणि त्याचप्रमाणे जे काही तुमचं बेसिक व्याकरण असतं किंवा एखादी शब्दरचना आहे, वाक्यरचना आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला 8वी-9वीचं व्याकरण जे आहे ते खूप कामाला येतं. ठीक आहे, त्यामुळं 8वी-9वीच्या व्याकरणाला जे आहे तुम्हाला एकदा रिव्हिजन जी ती करावीच लागेल, कारण ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कामाला येणार आहे. ठीक आहे, तर आता थोडं थोडं तुम्ही ते रिवाईज करत चला. जसं जसं आपला व्याकरणाचा पोर्शन पुढे पुढे चालेल त्या पद्धतीने आपण त्या व्याकरणाच्या रचना ज्या आहेत त्या बघूया. ठीक आहे, तर मला आशा आहे की तुम्ही निश्चित स्वरूपात व्याकरणाचा अभ्यास, जे शब्दांची रूप आहेत आणि धातूंची रूप आहेत ते पाठ करायला सुरुवात केली असेल. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आणि लवकरच आपले जे व्हिडिओ आहेत ते या ठिकाणी अपलोड होतील. तोपर्यंत धन्यवाद.